ऐश्वर्याचं आणि माझं एंगेजमेंट आहे आणि त्या दिवसाची आम्ही खरंच खूप दिवसांनी म्हणजे सगळ्यांचं प्लॅनिंगनुसार आज वाट पाहत होतो. तर फायनली तो डे आला आहे आणि सगळेच खुश आहेत. उम्र भर संग रहे बस मुझे तू अभी इश्क की डोर से बांध ले. कुठपर्यंत आलेत? अगं आम्ही पण तुमच्या रूम शेजारीच आहे. C6 शेजारी आहे. हो, कार्यक्रमाच्या शेजारी जवळ. ये लवकर. भर देना मेरा मन प्यार के रंगों से. ऐश्वर्या आणि माझ्या पहिल्या भेटीचं जर सांगायचं झालं तर हे अरेंज मॅरेज ॲक्च्युली, पण ते पहिल्या भेटीपासून आता जर टोटल जर क्युम्युलेटिव्ह पाहिलं तर ते अरेंज मॅरेज वाटत नाही आहे. आणि तिचा स्वभाव पण एकदम शांत आहे आणि खूप केअरिंग आहे. मंग दी फिरा मैं खैर बस तेरी तेरे अंगना देखो है जीना उम्र भर बुन देना ख्वाबों को इश्क के लम्हों से बदलेगा ये जहां पर मेरा तू ही रे तू ही. फायनली एकदा आजीला आईला माझी मावशी पण इम्पॉर्टंट आहे की मावशी त्यांच्या घरातली आहे माझ्या. आणि मावशी काकांनी पण मला एकदा सांगितलं की ऐश्वर्याबद्दल ऐश्वर्याचा स्वभाव. तर तेव्हापासून मग मी फायनली म्हटलं की आपण पाहूयात एकदा बोलूयात. तर आम्ही आय थिंक नोव्हेंबर-डिसेंबर दिदीच्याच लग्नाच्या काळात पहिल्यांदा बोलणं झालं आमचं. म्हणजे त्यांच्याच घरी गेलो होतो पाहण्यानिमित्त. तेव्हा आमचं पहिल्यांदा बोलणं झालं आणि पहिल्या भेटीतच कळलं की बाबा it will work good finally. So it was great experience. लोक अरेंज मॅरेज म्हणतात, पण अरेंज मॅरेज माझ्यासाठी तर बेस्ट ठरतं. तसंच ह्या दोघांचं पण ठरलंय. फॅमिली रिलेटेडच आहे हे पण. आणि दोघांचा पण स्वभाव सांगायचं तर खूप छान आहे. ऐश्वर्याचं त्याच्यात खूप प्रेमळ आहे आणि सगळ्यांना समजून घेणारी आहे, सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलणारी आहे आणि मला मॅच होती आहे ती. आणि भैयान तिचा एक परफेक्ट बॉन्ड दिसून येतोय आणि दोघे पण हॅपी दिसतात मला. बाबुल का घर छोड़ा अंगना तेरा घर अब मेरा तेरे साए में समाई दुनिया सावरिया 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 संग तेरे बिताऊं सदियां है सावरिया सावरिया संग तेरे
सदियां